हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 13. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अँगल्स अँड मेजरमेंटमधल्या लेक्चर नंबर 13ला सुरुवात केलेली आहे. ज्या लेक्चरमध्ये आपण लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व करत आहे. आता आपला जो प्रॉब्लेम डिपेंड आहे तो कालही तुमच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिला असेल. पेरिमीटर ऑफ सेक्टर आणि एरिया ऑफ सर्कल याच्यावर आधारित रिलेशन तयार केलं होतं. आजही आपल्याला त्याच टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. पेरिमीटर ऑफ अ सर्कल, हे पहा, if the perimeter of a sector of a circle is 4 times the radius of the circle, find the central angle of a corresponding sector in radians. छोटा प्रॉब्लेम पण एकदम महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे आणि काय काढायचं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रॉब्लेममध्ये पेरिमीटर रेडियसच्या 4 टाइम्स आहे, त्यावेळेस सेंटरचा अँगल किती असा प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलं सर? पेरिमीटर रेडियसच्या 4 टाइम्स जर असेल तर सेंटरला जो अँगल तयार होतो तो अँगल तुमचा रेडियनमध्ये सांगा. डायग्रामची गरज नाही, पण तुमच्या अभ्यासासाठी सांगतो. समजा हे जर तुम्हाला सर्कल दिलेला असेल, शांततेने बोर्डवर पहा. या सर्कलचा हा जर सेंटर असेल, समजा इमॅजिन करा, कन्सिडर करा, हा सेंटर असेल. इथे एक पॉईंट दिलेला आहे ए, इथं दिलेला आहे ओ, इथं दिलेला आहे तुमचा बी. तर या सेंटरचा अँगल तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे. तो डिटरमाइन करायसाठी हे आर आहे, हे आर आहे आणि हे एस आहे. तर पेरिमीटर रेडियसच्या 4 टाइम्स आहे. पेरिमीटर म्हणजे तुम्हाला या सेक्टरचं पेरिमीटर जर काढायचं असेल तर हा आला तुमचा ओ ए प्लस ओ बी प्लस ए बी, हा आला पेरिमीटर ऑफ अ सेक्टर. आणि या पेरिमीटरची किंमत रेडियसच्या 4 टाइम्स आहे. त्यावेळेस आपल्याला त्या सेंटरचा अँगल डिटरमाइन करायचा. पहा, लेट आर अँड यस बी द रेडियस अँड लेंथ ऑफ आर्क ऑफ द सर्कल. पहिले कन्सिडर करा, दिलेला सर्कलचे रेडियस आर, लेंथ ऑफ आर्क एस आहे. वी नो, तुम्हाला काय माहिती आहे मित्रांनो? पहा, पेरिमीटर ऑफ अ सेक्टर, पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल, पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल. सर्कलचं पेरिमीटर हे तुमचं ओ ए प्लस ओ बी प्लस ए बी, म्हणजे या ठिकाणी 2r प्लस यस एवढं असते. ओ ए म्हणजे आर, ओ बी म्हणजे आर, 2r प्लस यस असते. आता प्रॉब्लेम कंडिशन काय आहे पहा. प्रॉब्लेम कंडिशन एक महत्त्वाचा भाग तुमच्या याच्यात घेत असते. प्रॉब्लेम कंडिशन पहा, एक तर प्रॉब्लेम कंडिशन लिहा किंवा पूर्ण स्पष्ट लिहा. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 4 टाइम्स रेडियस. पेरिमीटर हे रेडियसच्या 4 टाइम्स आहे. पेरिमीटर कसं आहे? रेडियसच्या 4 टाइम्स. ही प्रॉब्लेम कंडिशन आहे. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू 4 टाइम्स रेडियस. व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर? 2r प्लस यस बरोबर 4r. बस, पेरिमीटर ऑफ सेक्टर 4 टाइम्स रेडियस, 2r प्लस एस बरोबर 4r. एस बरोबर 4r मायनस 2r, एस बरोबर 2r. एसची किंमत तुमची 2r आलेली आहे. बट हा मित्रांनो, एस इज इक्वल टू आर थिटा. एस इज इक्वल टू आर थिटा. देअरफॉर इक्वेशन 1 मित्रांनो, एस बरोबर आर थिटा इज इक्वल टू 2r. आर गेट कॅन्सल, थिटा बरोबर 2. अँगल ॲट सेंटर इज 2 रेडियन. त्याच्या सेंटरला जो अँगल तयार होईल तो असेल 2 रेडियन. गणित एकदम साधं आहे, पण आपल्याला तयार करता आलं पाहिजे. पहा, प्रश्न सरळ दिला. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 4 टाइम्स रेडियस आहे. आर आणि यस लेंथ आर रेडियस आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, एस इज द लेंथ ऑफ आर. पेरिमीटर ऑफ सेक्टर आलं आर प्लस यस, 2r प्लस यस. प्रॉब्लेम कंडिशन 4 टाइम्स, 2r प्लस एस बरोबर 4r. दॅट इज एस बरोबर 2r. बट एस बरोबर कोण आहे? आर थिटा. आर गेट कॅन्सल, थिटा बरोबर 2. अँगल ॲट द सेंटर इज 2 रेडियन. तो अँगल ऑलरेडी तुमच्या 2 रेडियनमध्ये येईल. याला कशामध्येही कन्वर्ट करण्याची गरज नाही. 100% तुम्हाला प्रॉब्लेम समजला. दादा, डबल समजून सांगण्याचीही गरज पडत नाही. सेम प्रॉब्लेम काय आहे पहा. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इज हाफ ऑफ द सर्कम्फरन्स. हे पहा, पेरिमीटर ऑफ द सेक्टर
ऑफ अ सर्कल इज इक्वल टू हाफ ऑफ द सर्कम्फरन्स. आता पेरिमीटर सर्कम्फरन्सचे अर्ध आहे, त्यावेळेस सेंटरला कोणचा अँगल तयार होतो. इथं वेगळी कंडिशन, इथं वेगळी कंडिशन. काय करायचं पहा, लेट आर अँड यस बी द, शांततेनं, रेडियस अँड लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क वी नो, बाळा तुला काय माहिती आहे, एस मस्ट बी इक्वल टू आर थिटा, इक्वेशन 1. कसंही सॉल्व करा, मला काही प्रॉब्लेम नाही. आता सर्कम्फरन्स ऑफ सर्कल हा शब्द आलेला आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स म्हणजे मराठीमध्ये वर्तुळाचा परीघ. पोट्टे सर्कम्फरन्स परीघ पाठ करता पण एक्झॅक्ट सांगता येत नाही. हे बघ, तुम्ही जर इथं उभे राहिले, इथून चालत चालत डबल या जागेवर जर आले, जेवढं अंतर कव्हर केलं त्या अंतराला सर्कम्फरन्स असं म्हणतात. मग हे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल हे आलं 2πr झालं. प्रॉब्लेम कंडिशन काय, तुमची प्रॉब्लेम कंडिशन शांततेनं वाचायची, तयार करायची, सेंटरचा अँगल बनवा. कंडिशन लिहायची गरज नाही. पेरिमीटर ऑफ अ सेक्टर इज इक्वल टू हाफ ऑफ सर्कम्फरन्स. गरज असेल तर लिहा, पेरिमीटर ऑफ सेक्टर हाफ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. लहान पण इंटरेस्टिंग गणित आहे. प्रॉब्लेम कंडिशन म्हणाल नाही, मागच्या गणितात वेगळी कंडिशन, याच्या गणितात वेगळी कंडिशन. पेरिमीटर ऑफ सेक्टर इज हाफ ऑफ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. व्हॉट इज अ पेरिमीटर, ते आलं 2r प्लस एस इज इक्वल टू हाफ 2πr. हाफ ऑफ सर्कम्फरन्स, हाफ ऑफ सर्कम्फरन्स किती आहे, सर्कम्फरन्स 2πr. हाफ म्हणजे डिवायडेड बाय 2, डिवायडेड बाय 2 म्हणजे किती आलं बाळ्या पाय, 2r प्लस एस बरोबर या ठिकाणी πr. दॅट इज यस बरोबर, पहा इथं कोण आलं, 2r प्लस एस आलं ना, बट यस बरोबर कोण आहे तुझा, आर थिटा. यस बरोबर कोण आहे तुझा, आर थिटा. प्रश्न संपला. यस बरोबर आर थिटा आहे, तुम्हाला पण माहीत आहे. इथं काय येईल, यस बरोबर πr मायनस 2r. एस बरोबर आर थिटा इज इक्वल टू πr मायनस 2r. आर थिटा इज इक्वल टू आर कॉमन, पाय मायनस 2. आर गेट कॅन्सल, थिटा इज इक्वल टू पाय मायनस 2 रेडियन. हा असेल सेंटरचा अँगल. किती आला त्याचा अँगल, पाय मायनस 2 रेडियन. एकदम शांततेनं प्रॉब्लेम तयार करायचा, 100% करेक्ट आला. थिटा इज इक्वल टू पाय मायनस 2 रेडियन. दोन्ही प्रॉब्लेम इथले एवढे इंटरेस्टिंग दिलेले होते. कालच्या कन्सेप्टवर आधारित आहे. पेरिमीटर ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, यावरचे तुम्हाला दोन्ही प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे समजले. आता पहा तिसरा प्रॉब्लेम. ABCDEFGH इज रेग्युलर ऑक्टॅगॉन. एक मोठा सर्कल दिलेला आहे, त्या सर्कलच्या आत ऑक्टॅगॉन आहे. शब्द आहे का, एक मोठा सर्कल आहे, सर्कलच्या आत ऑक्टॅगॉन आहे. सर्कलची रेडियस 9 आहे. तर मायनर आर्कची लेंथ किती, किंवा लेंथ ऑफ मायनर आर्क डिटरमाइन करायचं तुम्हाला प्रश्न पाहिजे बा, मायनर असो का मेजर आर्क असो, तुम्हाला लेंथ ऑफ आर्क जर काढायचं असेल तर यस बरोबर आर थिटा आहे. म्हणजे मला जर लेंथ ऑफ आर्क किंवा एरिया ऑफ सेक्टर काढायचं असेल, मला 2 क्वांटिटीची गरज पडते. एक म्हणजे रेडियस आणि दुसरा म्हणजे अँगल ॲट सेंटर. बरोबर आहे. या गणितात रेडियस दिलेली, अँगल ॲट सेंटर दिलेलं नाही. मग काय केलं पहा, एक सर्कल तयार केलं. सर्कलचे 8 भाग तयार केले पहा. इथं असे 1 2 3 4 5 6 7 8, 8चे 8 जोडले. मधात सेंटर तयार केला. आता कोणची पण सेक्टर घ्या, कोणचे 2 पॉईंट जोडा. मी ओ ए आणि ओ बी जोडला. जेवढा ओ ए आणि ओ बी असेल तेवढाच ओ बी आणि ओ सी असेल, तेवढाच ओ डी आणि ओ ई असेल, तेवढाच ओ एफ आणि ओ जी असेल. म्हणजे कोणत्याही 2 सेक्टरमधला करस्पॉन्डिंग जवळच्या अँगल सेम असणार. मग चला, हा रेग्युलर ऑक्टॅगॉन दिला, मिक्स प्रॉब्लेम दिलेला आहे. डोकं लावा. इन ऑक्टॅगॉन, इन पॉलिगॉन n बरोबर 8 हा शब्द आला तुमचा. n बरोबर 8 ऑक्टॅगॉन दिल्यामुळं. रेडियस म्हणजे ते ऑक्टॅगॉन सर्कलमध्ये, रेडियस ऑफ सर्कल गणेश ही आली तुमची r बरोबर 9. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचा,
एक्सटिरियर अँगल डिटरमाइन करायचा, त्याचा एक्सटिरियर अँगल कसा डिटरमाइन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. हा आतला अँगल, तुम्ही म्हणसान कुठं सर बाहेरचा आहे, हा ऑक्टॅगॉनची डायग्राम काढा आणि मग पहा हा एक्सटिरियर अँगल आहे, तो इंटिरियर म्हणजे आतले अँगल, ही इथली हे अँगल. तर आपल्याला बाहेरचा अँगल तयार करायचा, तो कसा काढायचा पहा. आपल्याला अँगल जर काढायचा असेल, थिटा जर काढायचा असेल, अँगल ॲट सेंटर हे पहा, थिटा बरोबर, तुम्ही एकदा इकडे या, इथं उभे राहा, चालत सीधा डबल इथे आहे, किती डिग्रीचा अँगल तयार झाला, 360. तुम्ही जर 1 कंप्लीट रोटेशन केलं तर 360 तयार झालं. तुम्ही किती तुकडे केले, कोण घेतला, ऑक्टॅगॉन, मग 8 घ्या. हेक्झॅगॉन असेल तर 6 घ्या, सर्कलच्या आत शब्द आहे का. ऑक्टॅगॉन असेल तर 8 घ्या, हेक्झॅगॉन असेल तर 6 घ्या. इथं ऑक्टॅगॉन द्याला, इथं 8 घ्या. थिटा बरोबर 8 चोक 32, 8 पंचे 40, हा आला 45 डिग्री. तुम्हाला माहिती आहे लेंथ ऑफ आर्क काढायचा असेल तर अँगल हा तुमचा रेडियनमध्ये पाहिजे. 360 काहून आले, कारण की सर्कलच्या आत आहे, बरोबर 360चा राऊंड तयार होतो. अपॉन 8 काहून आले, ऑक्टॅगॉन आहे म्हणून, म्हणजे थिटा कोणाला 45 डिग्री. रेडियनमध्ये काय येईल पहा, थिटा रेडियन बरोबर 45 इंटू पाय अपॉन 180 रेडियन बरोबर π/4 रेडियन. 45ची किंमत आली π/4 रेडियन. आता मायनर आर्क, आता इथं 2 आर्क तयार झालेले, हा मायनर आहे हा, आणि हा जो उरलेला आहे तो मेजर आर्क आहे. कधी बी तुम्हाला मायनर आर्क विचारतात, मेजर नाही विचारत. मग मायनर आर्क काय आलं पहा, लेंथ ऑफ मायनर आर्क, मी ब्लॅकनं दाखवलं ते पहा, हे ब्लॅकनं दाखवलं, हे शेडेड, हे लेंथ ऑफ मायनर आर्क, छोटीवाली कोणची बी एक. एस बरोबर आर थिटा, आर बरोबर 9 जे दिलं ते, थिटा बरोबर π/4, बरोबर आहे की नाही. 9 π/4 सेंटीमीटर ही झाली लेंथ ऑफ आर्क. त्यानं प्रश्न विचारला, ह्याच्यात नाही विचारला पण विचारला एरिया ऑफ सेक्टर काढा. करस्पॉन्डिंग एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर, लगेच तुम्ही बोलले सर एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर मस्ट बी इक्वल टू 1/2 r² थिटा. नाही विचारलं तरी काढून टाकायचं, 1/2 9चा स्क्वेअर π/4, ताण घ्यायचा नाही. इथं आलं 81 π/8 सेंटीमीटर स्क्वेअर, हा आला एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर. तुम्हाला बोर्डवर लिहिलेले तिन्ही प्रॉब्लेम समजले. तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये ऑक्टॅगॉन होता म्हणून 360/8 आला, की 1 राऊंड 360चा 8 पार्ट केले म्हणजे आला 45. मायनर आर्क म्हणजे ते डायग्राममध्ये तुम्हाला रेड दिसते का नाही, ते खालचा जो ब्लॅक आहे तेवढीच आर्क काढायची तुम्हाला. मग आला एस बरोबर आर थिटा, 9 इंटू π/4, 9 π/4 सेंटीमीटर, पायमध्येच उत्तर पाहिजे. एरिया ऑफ सेक्टर काढायचा असेल तर 1/2 r² थिटा, तो आला 81 π/8 सेंटीमीटर स्क्वेअर. मित्रांनो, आपल्याला बोर्डवरचे जे प्रॉब्लेम दिलेले 2 A आणि B, त्यामधला आपल्याला कोणता एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा, एक घरी करायचा, पण आपल्याला एकदा प्रश्न शांततेने ऐकायचा आहे. प्रश्नावरून आपल्याला उत्तर तयार करता आलं तरच आपण एक्झाममध्ये विसरत नाही. नाही तर मॅथमध्ये काय होते, सर शिकवतात, आपण ऐकतो, आपल्याला समजते, 2 दिवसानंतर डबल आपण विसरतो. मग म्हणतो सर आम्ही एवढा अभ्यास करतो पण आमच्या लक्षातच राहत नाही. त्याचं कारण आहे तुम्हाला 100% प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे, हा कन्सेप्ट समजला पाहिजे. तुम्ही कोणताही प्रश्न जर दिलेला असेल त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असते, ते तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे, म्हणजे आयुष्यात तुम्ही कधीच मॅथमॅटिक्स विचारणार नाही. नाही तर तुम्ही म्हणता सर शिकवलं सरनं, समजलं 2 दिवस लक्षात राहते, 3रा विसरून जाते. प्रश्नातून उत्तर बाहेर काढता ज्या विद्यार्थ्याला येते तो मॅथमध्ये नंबर 1 असतो, त्याला मॅथमध्ये कधीही डिफिकल्टी येत नाही. काय केलेलं आहे पहा, 2 आर्क ऑफ सेम लेंथ सबटेंड अँड अँगल 60 डिग्री 75 डिग्री, हा पहिला प्रॉब्लेम आहे. 65 डिग्री 110 डिग्री ॲट द सेंटर ऑफ द 2 सर्कल, व्हॉट आर द रेडियस, व्हॉट आर द रेशो ऑफ द रेडाय ऑफ 2 सर्कल्स. असं इमॅजिन करा, 2 वेगवेगळे सर्कल्स आहेत, वेगवेगळे, आपल्याला माहीत नाही, अंदाजी समजा, डायग्रामला काहीच मार्क नाही, पण मी म्हटलं हे एक सर्कल आहे आणि तुमचं हे एक सर्कल आहे, लहान मोठे आपल्याला काहीच माहीत नाही. पण त्याचं असं म्हणणं आहे, हे जे तुम्ही वेगवेगळे 2 सर्कल काढले, त्या सर्कलमध्ये तुम्ही याचा सेंटर घेतला, हा एक पॉईंट आला O, हा A, हा B, हा एक आला P, O आणि Q,
त्याचं म्हणणं काय बा, आर्क ऑफ सेम लेंथ. आता दोन्ही सर्कलच्या डायग्राम सारख्याच काढावं असं वाटून राहिलं, बरोबर आहे की नाही. सारख्या नाही येणार कारण की अँगल वेगवेगळा आहे. पण आता तुम्ही डबल डोकं खासान म्हणून नाईला जन्मल पहा असं करणं, थोडा लहान मोठं घ्या. हा पी ओ आणि क्यू दोन्ही सर्कलची कंडिशन एक आहे. शांततेने बोर्डवर पहा, वेळ लागला तरी चालेल. फक्त प्रॉब्लेममध्ये उत्तर काय आहे, याची रेडियस R1 आहे, याची रेडियस R2 आहे. तर आपल्याला काय करायचं, याच्या सेंटरचा अँगल 60 डिग्रीचा आहे, याच्या सेंटरचा अँगल 75 डिग्रीचा आहे. म्हणजे दूर आहे, दूर असे मोठे आहे. म्हणजेच एका ठिकाणी जर असा अँगल तयार झाला बाळ्या, असा 60 डिग्रीला तर एकाचा असा आहे. पहा, एकाचा जर असा अँगल आहे 60 डिग्रीला तर एकाचा असा आहे. हे तर तुम्हाला समजलं. पहिल्या सर्कलची रेडियस R1, दुसऱ्या सर्कलची रेडियस R2. पुढचा पॉईंट, याच्या सेंटरला अँगल 60 डिग्री, याच्या सेंटरला 75 डिग्री. त्याचं म्हणणं काय आहे, हा जो तुमचा लेंथ ऑफ आर्क दिला, हा यस आणि हा यस, हा दोघाही सारखा आहे, दोन्ही कसा आहे सेम. त्यावेळेस रेडियसचा रेशो काढा. मला प्रॉब्लेम समजायला 3-4 मिनटं लागून राहिले तुम्हाला की 2 सर्कल दिलेले, त्या 2 सर्कलच्या सेंटरचा अँगल वेगवेगळा आहे. एकाचा अँगल 60 डिग्री आहे, एकाचा 75 डिग्री आहे. पण दोघांची लेंथ ऑफ आर्क ही सेम आहे. त्यावेळेस त्या दोघांच्या रेडियसचा रेशो सांगा. ही जेवढी किंमत आहे हीच एवढी किंमत आहे. त्यावेळेस तुम्हाला त्या रेडियसचा रेशो डिटरमाइन करायचा. 2 प्रॉब्लेम आहे, एक आपण इथं करू, एक तुम्ही घरी करा, म्हणजे आपला वेळ वाचेल. तुम्हाला कंडिशन माहीत आहे की दिलेला प्रॉब्लेम हा लेंथ ऑफ आर्क आहे. लेंथ ऑफ आर्क म्हणजे यस बरोबर आर थिटा आहे. म्हणजे अँगल हा तुम्हाला डिग्रीमध्ये चालणार नाही, अँगल हा रेडियनमध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे, रेडियनमध्ये. पहा, लेट R1 and R2 be the radius of two circle. R1 and R2 be the radius of two circle. Center at this circle, center angle at these two circle. कशी भाषा बनवा, as these two circles are θ1 बरोबर 60 डिग्री, θ2 बरोबर 75 डिग्री. पहिल्या सर्कलच्या सेंटरचा अँगल 60 डिग्रीचा आहे, दुसऱ्याच्या 75 डिग्रीचा आहे. डिग्रीमध्ये अँगल चालणार नाही, रेडियनमध्ये कन्वर्ट करा. अँगल इन रेडियन, काशीनाथ, θ1 रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं. डिग्री बरोबर θ1 इंटू π/180 बरोबर 60 π/180 रेडियन बरोबर π/3 रेडियन. θ1ची किंमत ही π/3 रेडियन आहे, ते π/3 रेडियन, बरोबर. आता θ2 वी नो, तुम्हाला काय माहिती आहे सांगा. लेंथ ऑफ आर्क ऑफ फर्स्ट सर्कल, लेंथ ऑफ फर्स्ट सर्कल S1 बरोबर R1 θ1. किती सोपं आहे लहान पोरासारखं. पहिलं सर्कल घ्यायचं आणि त्याचं लेंथ ऑफ आर्क काढायचं, बस. दुसरं सर्कल घ्यायचं आणि लेंथ ऑफ आर्क काढायचं. प्रॉब्लेम कंडिशन दोन्ही इक्वल आहे म्हणायचं, मनानं काहीच नाही करायचं. पहिलं सर्कल घे, त्याची रेडियस R1, दुसऱ्याची R2, सेंटरचा अँगल तयार केला, डिग्रीमध्ये कन्वर्ट केलं रेडियनमध्ये. वी नो फर्स्ट सर्कलची लेंथ ऑफ आर्क S1 बरोबर R θ, S1 बरोबर R1 इंटू π/3 इक्वेशन 1 झालं. आता θ2 इज इक्वल टू 75 π/180. रामेश्वर, रेडियनमध्ये बाळा कन्वर्शन शांततेने कर बरं. 15चा टेबल म्हणा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. 25चा म्हणा का डायरेक्ट 75चा म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. 15चा म्हणतो मी. 15×5 = 75, 15×5 = 75 π/15 × 15, 15 × 15 3 राहिले, 15×2 = 30, 15×2 = 30, 15 × 15 3 राहिले, 30 झाले, 15×2 = 30, 12. हा आला
5π/12 रेडियन. वी नो काशी लेंथ ऑफ आर्क ऑफ सेकंड सर्कल. इतकं सोपं असते मॅथ. एकदा जर कन्सेप्ट समजला ना बिलकुल तुम्हाला लिहिल्या जाते लेंथ ऑफ आर्क ऑफ द सेकंड सर्कल. सांग रे काशी किती येईल. S2 बरोबर काशी म्हणजे श्रीकांत. S2 बरोबर किती आला तुमचा इथं R1 येईल R2 θ2. S2 बरोबर R2 इंटू 5π/12. S2 इज इक्वल टू 5π/12 R2. इक्वेशन नंबर 2. काहीच नवीन विशेष केलं नाही. पहिलं सर्कल रेडियस R1 अँगल θ1 S1 बरोबर R1 θ1. दुसरं सर्कल डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट रेडियस R2 θ2 झालं. पहिल्या सर्कलचं लेंथ ऑफ आर्क S1 बरोबर R1 θ1. दुसऱ्या सर्कलचा S2 बरोबर R2 θ2. प्रॉब्लेम कंडिशन बाळ्या दिलेल्या प्रॉब्लेमची काय कंडिशन आहे पहा तिथं. 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ. 2 आर्क्स ऑफ सेम लेंथ. त्याचं म्हणणं आहे दोन्ही सर्कलच्या आर्कची लेंथ सेम आहे काहीच फरक नाही. मग याचा अर्थ आहे S1 बरोबर S2. S1 बरोबर कोण आहे S2. S1 आणि S2च्या दोन्ही किमती सारख्याच आहे. S1 बरोबर S2 फॉर्म इक्वेशन 1,2 काशी इक्वेशन 1 आणि 2 वरून व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ S1 R1 इंटू π/3 बरोबर 5π/12 R2. शांत डोकं. 5 पायला पाय गेट कॅन्सल. इथं R1 अपॉन R2 बरोबर 5/12 इंटू 3. पाय कटले. R1/R2 बरोबर 5/12. 3 चौक 12. R1 अपॉन R2 इज इक्वल टू 5/4. R1 इज टू R2 बरोबर 5:4. द रेशो ऑफ रेडाय of two circles are 5:4. मला जे 2 सर्कल दिले त्या 2 सर्कलचा रेशो रेडियसचा रेशो हा आलेला आहे 5:4. हा किती आला काशी 5:4. पावर की जबरदस्त प्रॉब्लेम दिलेला होता. 2 प्रॉब्लेम दिले ए आणि बी. मी एकच प्रॉब्लेम सॉल्व करून राहिलो. 60 डिग्री आणि 75 डिग्रीचा प्रॉब्लेम दिला. त्याच्या सेंटरचा अँगल 60 आणि 75 आहे डायग्राममध्ये. S1 S2 सेम आहे. सरनं तिथे एस घेतलं. तुम्ही S1 S2 घ्या. प्रॉब्लेम कंडिशन आहे हे आणि हे सेम आहे बरोबर आहे. त्यावेळेस रेडियसचा रेशो काढा. सरळ सेंटरचा अँगल घेतला. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्ट केलं. पहिला सर्कल R1 θ1ची किंमत टाकली. दुसऱ्या सर्कलची R2 θ2ची किंमत टाकली. फक्त रेडियनमध्ये कन्वर्ट केलं. एक लक्षात ठेवा प्रॉब्लेम कंडिशन S1 बरोबर S2 दोन्हीकडच्या किमती सॉल्व केल्या आणि दिलेला प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व केला. बी नंबरचं तुम्हाला होमवर्क करायचं आहे. मी ते इथं सॉल्व करणार नाही. तुम्हाला फक्त हिंट देतो. बी नंबरमध्ये R1, R2 ही तुमची सर्कलची रेडियस असेल. θ1, θ2 हा अँगल असेल. तुमचा जो अँगल आहे तुमचा 65 डिग्री याचं कन्वर्शन तुम्हाला रेडियनमध्ये करायचं. तुमचा जो 110 डिग्री आहे याचं कन्वर्शन तुम्हाला रेडियन करायचं आणि सेम टू सेम दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा. बोर्डवरचा दिलेला प्रॉब्लेम पहा. वायर ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर इज बेंट सो ॲज टू फॉर्म आर्क ऑफ अ सर्कल ऑफ रेडियस 4 सेंटीमीटर. व्हॉट इज द अँगल ॲट सेंटर. आत्ता आपण जो दिलेला प्रॉब्लेम आहे तोच आहे. एक तुम्हाला वायर दिलेली आहे. त्या वायरची रेडियस तुमच्या 10 सेंटीमीटर आहे. पहा समजा हा एक वायर आहे. याची रेडियस 10 सेंटीमीटर. वायर ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर आहे. हा 10 सेंटीमीटरचा वायर आहे. इथं पाईप दाखवायला मी याला मी बेंड केला असं झालं. बेंड केल्यानंतर आर्क तयार झाला. आर्क हे बा वायर ऑफ लेंथ ऑफ 10 सेंटीमीटर इज बेंड सो ॲज टू फॉर्म आर्क ऑफ अ सर्कल. ही वायर आहे याला बेंड केलं म्हणजे या ठिकाणी आर्क तयार झाला. त्या आर्कची लेंथ तुमची ही 10 आहे. S बरोबर 10 आहे.
त्याची रेडियस 4 आहे, त्यावेळेस सेंटरचा अँगल किती? एकदम सिम्पलसा प्रॉब्लेम आहे, एकदम साधा प्रॉब्लेम आहे, 100% तुम्हाला तयार केला जातो. कसा पहा, लेट आर अँड यस बी द, बोला ना, रेडियस अँड लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क. आता सर काय म्हणतात, वायर ऑफ लेंथ, वायर ऑफ लेंथ बरोबर आहे, इज इक्वल टू आर्क ऑफ सेक्टर, आर्क ऑफ सेक्टर. झालं. मग काय, लेंथ ऑफ वायर किती आहे? ही 10 आहे. पहा एकदा, 10 आहे ना. हां, आर्क ऑफ सेक्टर किती आहे? यस. यस बरोबर कोण आलं? 10. संपलं. आर बरोबर कोण दिलेलं आहे? 4. आता तुम्हाला लेंथ ऑफ आर्क माहिती आहे, आर माहिती आहे, सेंटरचा अँगल काढायचा. हे तर हसू झाल्यासारखाच प्रश्न आहे. आता यस, आर आणि थिटा याला जोडणारा ब्रिज एस, आर आणि थिटा, वी नो, बोला, बोल बाळ्या, वी नो एस इज इक्वल टू आर थिटा. कशी? एस बरोबर 4 × 10, एस बरोबर 40. हे आलं तुमचं एसची किंमत. बरोबर आहे. पण तुम्हाला सेंटरचा अँगल काढायचा आहे. काहीचे काही लिहायला तुम्ही बी हाव म्हणून राहिले. एस बरोबर कोण आहे? आर थिटा. थिटा बरोबर कोण असेल? एस बाय आर. एस बरोबर कोण? 10. आर बरोबर कोण? 5. थिटा बरोबर कोण? 5/2 रेडियन. थिटा बरोबर कोणाला? 5/2 रेडियन. डबल एकदा, 10, 4, 10/4, 5/2 रेडियन. डिग्रीमध्ये जर विचारलं असेल तर अँगल इन डिग्री गडबड करायची नाही. विचारला असेल तर सांगता येत नाही. थिटा बरोबर आहे, रेडियन बरोबर थिटा इंटू 180/π डिग्री. रेडियनला तुम्हाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल हे घ्या, π/2 रेडियन इज इक्वल टू π/2 इंटू 180/π. पायची किंमत टाकायची नाही टाकायची तुम्ही डिसिजन घ्या. इथपर्यंत प्रॉब्लेम आणून सोडला मी तुम्हाला. एक तर तुम्ही असं करू शकता, इथं 90 आलं, 90 × 5 हे आलं 450/π डिग्री. बरोबर आहे का? 9×45 हे आलं तुमचं 450. अजून पुढं सॉल्व करायचं असेल तर 450 22/7, 450 × 7/22 असं जरी उत्तर काढलं तरी चालते. जे येईल ते डिग्रीमध्ये येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. त्याने डिग्रीमध्ये विचारलं का रेडियनमध्ये विचारलं पाहायचं. मी तर क्वेश्चन मार्क दिलं, डिग्री लिहिलं नाही, रेडियन लिहिलं नाही, म्हणजे उत्तर रेडियनमध्ये येईल. रेडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करायचं असेल तर 180/π मल्टिप्लाय करा, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. एकदम सोपा साधा प्रॉब्लेम होता. 100% समजला तुम्हाला, काहीच त्रास नाही. समोरचा प्रॉब्लेम पहा. इन अ सर्कल ऑफ डायमीटर 40 सेंटीमीटर, लेंथ ऑफ द कॉर्ड इज 20, फाइंड द लेंथ ऑफ द मायनर आर्क. सरळ गो डायग्राम आली तर गणित येईल, नाही गणित येणार नाही. असं एक सर्कल दिलेलं आहे. सर्कलचा डायमीटर सेंटरमधून पास होणारा, त्या डायमीटरची लेंथ किती म्हणते तो? 40 सेंटीमीटर. मग ही लेंथ जर तुमची 40 सेंटीमीटर आलेली असेल टोटल डायमीटर, हा ए असेल, हा बी असेल, हा ओ असेल, तर हा तुमचा 20-20 येईल. किती बाळा तुमचा? 20-20. डायमीटर जर 40 आहे तर रेडियस तुमचे 20 येईल. आता तो काय म्हणतो? फाइंड 40 सेंटीमीटर इन अ सर्कल ऑफ डायमीटर 40 सेंटीमीटर, लेंथ ऑफ अ कॉर्ड. एक दुसरा एक कॉर्ड आहे, त्या कॉर्डची लेंथ इथं दिलेली आहे. या कॉर्डची लेंथ आहे तुमची CD, ती दिलेली आहे 20. तर तुमच्या मायनर आर्कची लेंथ काढा. म्हणजे तुम्हाला हे अंतर, हे एवढं काढायचं आहे, हे एवढं काढायचं. हे काढण्यासाठी हा सेंटर आहे, हा इथं जोडा, इथं जोडा. प्रॉब्लेम रेडी. प्रॉब्लेम काय आहे? रेडी. डायग्राममध्ये समजलं तुम्हाला. तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करायचा म्हणजे तुम्हाला इथला अँगल डिटरमाइन करायचा. तो डिटरमाइन केला का एस बरोबर आर थिटा, या गणिताचं फायनल आन्सर आहे. काय आहे? एस बरोबर आर थिटा. ही तुमची गणिताची हिंट आहे. मग आता गणित कसं बनवायचं हा मोठा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मग डायग्राम पाहायची आणि बोलत जायचं धडधड. काय लिहायचं? पहा, लेट बरोबर आहे डायमीटर ऑफ अ सर्कल, डायमीटर ऑफ सर्कल इज 40 सेंटीमीटर दिलेलं आहे. ते जर AB दिलेलं असेल तर AB बरोबर D बरोबर 40.
देअरफॉर आर बरोबर d/2 बरोबर 20. बरोबर आहे. सपोज डायग्राम कशा बी तयार होतात हा, लक्षात ठेवा. सपोज CD is minor, नाही, CD is arc, CD is a chord, CD is chord of length 20 centimeter. O is center, join pro OC and OD. Therefore OC बरोबर OD बरोबर R बरोबर 20. इक्वेशन नंबर ए. आणि CD बरोबर 20 इक्वेशन नंबर बी. फॉर्म A, B ट्रायंगल OCD इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. तुमचा जो दिलेला ट्रायंगल आहे OCD हा इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. अबे डायग्राम उभी काढा, आडवी काढा, कशी काढा, मला काही घेणं देणं नाही. रेडियस 20 आलं, हा 20 आला म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल आला. म्हणजेच अँगल O, अँगल C, अँगल D बरोबर 60 डिग्री आणि 60 डिग्री बरोबर 60 इंटू π/180 म्हणजे π/3 रेडियन. म्हणजे किती आलं बाळांनो तुमचं π/3 रेडियन आलेलं आहे. हा आला तुमचा π/3 रेडियन. वी नो लेंथ ऑफ मायनर आर्क डायग्राममध्ये दिसतो तुम्हाला. पहा मायनर आर्क, मायनर म्हणजे ही एवढी बाजू ही म्हणजे सरळ हे सरळ खाली जायचं असे. लेंथ ऑफ मायनर आर्क तो आला तुमचा S बरोबर R थिटा. बरोबर आहे. R बरोबर 20, रेडियस 20 आलेली आहे. थिटा किती आलेला आहे π/3. बरोबर आहे. S बरोबर 20 π/3 सेंटीमीटर हे आली लेंथ ऑफ मायनर आर्क. तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर काढायचा असेल तर एरिया ऑफ सेक्टर काढायचा असेल तर नका काढू, मला काही घेणं देणं नाही. 1/2 R² थिटा किंमत टाका, दिलेला प्रॉब्लेम सॉल्व करा. इंटरेस्टिंग असे तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम आज शिकवलेले आजच्या लेक्चरमध्ये. सगळे प्रॉब्लेम लिहून पहा. अडचण आली तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. शांततेनं पहा, लिहून पहा. अडचण आली तर कॉमेंट्समध्ये टाका. सो स्टॉप हिअर. थँक्यू.